नमस्कार. मी डॉक्टर वासुदेव देशिंकर, कोल्हापूर. मागच्या शनिवारी आपण जो विषय घेतला होता, यशस्वी नेतृत्व, तो भाग पहिला होता. आपण आता आज दुसऱ्या भागात जाऊया. विषय तोच आहे, पण भाग 2 केलेत, कारण त्याची व्याप्ती मोठी आहे. तर यशस्वी नेतृत्वाचे आपण बरेचसे गुण बघितले, काही उदाहरणं पण दिली. पण आणखीन अशी काही उदाहरणं आहेत, 1-2, ती मी आपणासमोर सांगतो. आपल्या भारताच्या घटनेप्रमाणे लोकशाही असल्यामुळे निवडणुका तर व्हायलाच पाहिजेत. आणि त्या निवडणुका पूर्वी अशा पद्धतीने व्हायच्या की आपल्याला माध्यमं नसल्या कारणामुळे कळायचंच नाही कशा व्हायच्या त्या. बूथ कॅप्चर व्हायचे, फायरिंग व्हायचे, पेट्या पळवायच्या, अनेक गोष्टी व्हायच्या. आणि त्या निवडणूक कायद्याप्रमाणे काही ते निवडणुका मतदानाचे हक्क बजावू शकत नव्हते. पण पहिलं रेव्होल्युशन कुणी आणलं तर टी.एन. शेषन यांनी आणलं. आता टी.एन. शेषन यांचा रेफरन्स इथं मी का देतो, तर माझ्या कॉन्फरन्सला चीफ गेस्ट म्हणून मी टी.एन. शेषनला बोलवलं होतं. आणि दॅट टाइम ही वॉज ए चीफ कमिशनर ऑफ इलेक्शन कमिटी ऑफ इंडिया, हेड होते ते. पण माझ्या संपर्कातनं वर्षभर परस्यू मी करत होतो आणि त्यांना मी कोल्हापुरात घेऊन आलो. तर कोल्हापूर ज्यांनी बघितलं असेल तर त्यांना माहीत आहे की ताराराणीचा पुतळा म्हणजे कोल्हापुराची एंट्रीपासून शालिनी पॅलेस, त्यावेळेचं पॅलेस हॉटेल, तिथंपर्यंत रस्त्यानं दोन्ही बाजूनं त्यांना पाहायला माणसं उभी होती. सिक्युरिटी हाय होते, 50 कमांडोज त्यांच्याबरोबर होते. कॉन्फरन्स यशस्वी झाली, 3,500 लोक आले होते. आणि त्यांचं भाषण वगैरे सुरू झालं, भाषण उत्तम झालं. माझं त्यांचं असं, म्हणजे मीच त्याचा होस्ट होतो कॉन्फरन्सचा, 3170 आमच्या डिस्ट्रिक्टतर्फे. आय वॉज द डिस्ट्रिक्ट गव्हर्नर. तर मला सांगायचं म्हणजे असं, टी.एन. शेषनला बघायला आले ही गोष्ट बरी आहे, पण ते का बघायला आले हो? त्यांनी केलेल्या नेतृत्व कामामुळे बघायला आले. त्यांनी जे रेव्होल्युशन आणलं निवडणुकांच्या मध्ये, त्याचा उपयोग करून सगळ्या अवैध गोष्टी बंद पाडल्या. आणि त्यांचं एवढं नाव झालं सगळीकडं की ही व्यक्ती कोण आहे. आणि कोल्हापुरात पहिल्यांदा रोटरीच्या कॉन्फरन्सला येते आहे म्हटल्यानंतर गर्दी उसळलेली होती. तिथं तर आम्हाला प्रवेश द्यायला खूप प्रॉब्लेम होते, पण आमचे रजिस्ट्रेशन रोटेरियन्स असते त्यामुळे प्रॉब्लेम नव्हता. 3,000-3,500 लोक होते. तर त्यांच्या कामामुळं, नेतृत्व गुणामुळं, त्यांना मिळालेल्या संधीमुळं ते त्यांना दाखवण्याची संधी मिळाली, आपलं काम दाखवण्याची संधी मिळाली. ते नियुक्त झालेच नसते कमिशनर म्हणून, निवडणूक कमिशनर म्हणून किंवा आयुक्त म्हणून, तर ते काम आपलं अंगातली कला दाखवू शकले नव्हते. इथं हा संबंध आला की तुम्हाला संधी मिळाली तर ते फायदा घ्यायला पाहिजे आणि आपले नेतृत्व गुण दाखवायला पाहिजे. अशा संस्था बहुतेक राजकीय दबावाखाली असतात, परंतु त्यांनी कुणाला जुमानणार नाही. आणि त्यांच्यावर जेव्हा मग माझे संवाद झाले, क्युरिओसिटी 2 दिवस होते आमच्याबरोबर, ते गप्पा मारल्या, निरनिराळ्या विषयावरची चर्चा केली, त्यांच्या मिसेसही आल्या होत्या. तर मला लक्षात आलं की हा साधा सामान्य माणूस, हुशार, बुद्धीनं तल्लख, परंतु संधी मिळाल्यानंतर काय त्याचं सोनं केलं. आणि आजपर्यंत त्या बदललेल्या नियमामुळं आपण आज निर्भीडपणे मतदान करतो. सगळ्या संविधा लागू झालेल्या आहेत. निवडणुकीच्या 15 दिवस अगोदर सगळं, फक्त 15 दिवस पोस्टर निर्णया ठिकाणी लावायचे नाहीत. असा तो नेतृत्वाचा महिमा आहे. त्या संधी मिळायला पाहिजे. माझ्या बाबतीतली सांगतो. मी टॅक्स कन्सल्टंटचा मधल्या व्यवसायातला माणूस.
आणि निरनिराळ्या गोष्टी करायच्या आवड, सगळ्या संस्थेत काम करायचं वगैरे, तुम्हाला मागं मी बोललोय. तसं कोल्हापुरी चित्रपटांचं माहेरघर. मी एक हिंदी चित्रपट तयार केला. तर झालं असं की पन्हाळ्याला स्मिता पाटील, नसरुद्दीन शाह, कुलभूषण खाराबंदा यांचं शूटिंग होतं. स्मिता पाटीलांचा आमच्या काही ग्रुपमधल्या लोकांचा परिचय असायचा म्हणून आम्ही संध्याकाळी किंवा सकाळी जसं जमेल तसं शूटिंग बघायला जायचं. आणि मग आमची ओळख झाली खूप. आणि जाण्यापूर्वी 2 दिवस अगोदर, 3 दिवस अगोदर असेल, स्मिता मला म्हणाली, देशिंगकर म्हणाले, काय हो सारखे तुम्ही कोल्हापुरामध्ये तमाशाचे चित्रपट काढता, जरा काहीतरी वेगळे चित्रपट काहीतरी करा. कोणीच काढलेले नाहीत आणि हिंदी चित्रपट एकही झालेले नाही. हिंदी चित्रपट एकही कोणी काढलेले नाही हे माझ्या डोक्यात गेलं. आणि चौकशी केली. आमच्या कोल्हापुरामध्ये निळे मोठे मोठे जुने कलाकार आहेत, चंद्रकांत मांढरे, सूर्यकांत मांढरे. चौकशी केली तर म्हटले, होय, हिंदी चित्रपट अजून कोणी काढला नाही. शांतारामने वगैरे काढले पण ते मुंबईत काढले. तर कोणी काढलेलं नाही. म्हटलं कोणी काढले नाही. एक प्रयत्न म्हटले भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भालजीने केला होता पण ती प्रिंट आली नाही, ती जळली. पण अजूनपर्यंत कोणी काढलेलं नाही. मी बेचैन झालो. म्हटलं कोल्हापुरात हिंदी चित्रपट होत नाही म्हणजे काय. मी आमच्या 4 मित्रांना बोलवले, चर्चा केली. त्याच्यावर म्हटलं आपण चित्रपट करायचा, हिंदी चित्रपट. कल्पना दिली, माहिती घेतली. आमचे मित्र चंद्रकांत जोशी डायरेक्टर होते, त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतली. सुधीर मोगेंना कॉल केलं, विजय कोळेकरांना कॉल केलं, बसलो, मिटिंग घेतली, आराखडा काढला आणि डिसिजन घेतलं की पहिले चित्रपट काढायचा नाही, कानावर घालायचा स्मिताच्या. भेटलो दुसऱ्या दिवशी सकाळी. शूटिंग संपल्यानंतर दुपारी जेवायच्या वेळेला एकत्र बसले त्यावेळेला म्हणलं, स्मिताजी तुमचा चॅलेंज आम्ही घेतलाय. काय हो म्हटले. म्हटलं आम्ही कोल्हापुरात पहिला हिंदी चित्रपट काढणार. अहो म्हटले, मी उगीच तुम्हाला गमतीने डिवचायचा प्रयत्न केला, असं काय नाही आहे. नाही नाही, चित्रपटात आम्ही तर काढणारच आहे, पण एक अट आहे म्हटलं, त्यात तुम्ही काम करायला पाहिजे. अहो ते शक्यच नाही म्हटले. 2 वर्ष मला अजिबात वेळ नाही. ते शराबीचं शूटिंग चाललंय, बच्चन बरोबर आहे, राजेश खन्नाबरोबर कुठल्या त्या सिनेमात चालले, मला अजिबात वेळ नाही. म्हटलं आता शब्द माघार घ्यायचा नाही स्मिताजी. आमची ओळख तशी झालेली, खूप जवळची झाली होती. आता शब्द माघार घ्यायचा नाही, आता तुम्ही काम केलंच पाहिजे ना, आम्ही हिंदी चित्रपट काढणार. ते म्हटली ठीक आहे, तुम्ही 8 दिवसांनी मुंबईला या. तारीख बिरीख दिली. तोपर्यंत आम्ही 8 दिवस रोज सारखे भेटत होतो. हे ना बोलवतं नाही बोलवलं, काही ठरलेलं नव्हतं, काय माहीत नव्हतं. चंद्रकांत जोशींचं पहिलं डायरेक्शन. मग दिगू देवधर छायाचित्रकार, त्यांना बोलवलं. मीटिंग फायनल झाल्या, स्टोरी ठरवली कोळेकरांची आणि भेटायला गेलो. बजेट एक रफ तयार करून घेतलं होतं, भेटायला गेलो. आणि हा विडा उचलला. माझ्यावर काही पार्टनर्स होते, म्हणजे आम्ही फर्म तयार केली, वर्तमान फिल्म म्हणून. आणि अशा प्रकारे होय नाही करत आमच्यासाठी स्मिता पाटीलनी दुसऱ्या चित्रपटांच्या तारखा कॅन्सल करून आम्हाला आमच्या डेट्स दिल्या. एवढंच आम्हाला माहीत. बाकीची पुढची कथा जर मी आता सांगायला लागलो तर हा दिवस पुरणार नाही. ते केव्हा तर सांगेन. हिंदी चित्रपट म्हणजे काय चेष्टा आहे काय. ओपनिंगला अशोक कुमार रेकॉर्डिंगचं आलेले होते. त्यानंतर लता मंगेशकरांनी त्या LPचं म्हणजे लॉंग प्ले रेकॉर्डचं ओपनिंग केलं होतं. आणि आमचे जे पार्टनर होते ते पडद्यामागं होते, ते कोणी पुढं नसायचे. मी आणि चंद्रकांत जोशी जबाबदारी घेतली, करणार म्हणजे करणार. 2 वर्ष मी मुंबई कोल्हापूर अपडाऊन करत होतो आठवड्याला. पण संपूर्ण खूप अडचणी आल्या, मदतीला खूप माणसं आली, अडचणी आल्या आणि चित्रपट पूर्ण केला, हिंदी चित्रपट केला. माझ्यानंतर आमचे लागल्यानंतर तो कमर्शियल चित्रपट नव्हता, 8 मूव्ही होती. त्यामुळे आमच्या पार्टनरना असं वाटलं की काही आर्थिक गणित काही सुटणार नाही वाटतं, म्हणून काही लोक त्यातनं गेले निघून. मी एकटा राहिलो, सगळी जबाबदारी घेतली टोटल. आणि चित्रपट रिलीज केला. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट, यांनी मला खूप मदत केली सिनेमा लावायला. त्यांची जवळीक झाली. दिल्लीला दूरदर्शनला चित्रपट लावला, त्याला विनय नेवाळकरांचे मित्र मुंबईचे, त्यांचीही मला मदत झाली. आणि अशा प्रकारे सगळीकडे तो चित्रपट लागला.
आणि पुढे ह्या चित्रपटाचं गणित 8-10 वर्ष वगैरे चालत असतं. फॉरेन राईट, एक टेलिव्हिजनचे रेट, व्हिडिओचे रेट, त्यावेळेस सगळे होते ते राईट्स निघाले विकून. आम्ही तर आर्थिक विवंचनेत की आम्ही सापडलो नाही, बाहेर पडलो. परंतु माझ्यावर जबाबदारी टाकली आणि पहिल्या कोल्हापुरातल्या हिंदी चित्रपट निर्माण करण्याचं श्रेय आणि नाव गोल्डन बुकमध्ये माझ्या नावावर आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रात म्हणू, कोल्हापूर सोडूनच द्या, पश्चिम महाराष्ट्रात पहिला हिंदी चित्रपट करणाऱ्यांचं नाव मी आहे. आता मी असं सांगण्याचा अर्थ काय, मला संधी मिळाली, मी चॅलेंज घेतला, तर मला सांगा चित्रपट निर्मिती करणं काय माझा व्यवसाय आहे काय? चित्रपट बघणं आनंदानं ठीक आहे, 4 गाणी माहीत असणं, म्हणणं हा भाग निळा, पण केवढा मोठा लोड घेतला. सगळे जमवलं, गिरीश कर्नाड, नाना पाटेकर, निळू भाऊ, आशालता भाऊ, सगळी टीम आमची जमली. दूरदर्शननं A+ कॅटेगरी दिली त्यावेळेला उत्कृष्ट चित्रपट म्हणून. कान्स फेस्टिवलचं जे रेकमेंडेशन झालं, असा तो आमचा चित्रपट झाला. तर संधी हे गुण मी त्यात जे शिकलो, एक चित्रपट बनवायला शिकलो, त्यामध्ये इतके माझे दोस्त झालेला चित्रपट ह्याच्या क्षेत्रातले, यू नेम, एका तुम्ही ॲक्टरचं नाव सांगा माझी ओळख नाही असं होणारच नाही. अलीकडे जर तुम्ही काय विषय माझा नाही आहे, पण त्यावेळेला सगळे शशी कपूर झाले, राज कपूर झाले, सगळ्यांचे भेटलो, राजेश खन्नापासून सगळ्यांशी भेटलो, ह्या एकमेकांच्या ओळखींच्यामुळं. लताबाई गात असताना रेकॉर्डिंग करायची, ऐकायची मला संधी मिळाली त्यांच्यासमोर बसून. तर अशा सगळ्या विलक्षण, हा कशामुळं काय महिमा, हा नेतृत्व करायची संधी मिळाल्यामुळं. मग नंतर लोक पुष्कळ यायला लागले, अजून का करत नाही, सिरियल का करत नाही. त्यावेळेला टेलिव्हिजननं एंट्री घेतली होती या दुनियामध्ये, त्यामुळं पिक्चर बरेचसे पुढं फारसे कोणाचे चालत नव्हते, प्रोडक्शन कमी झाली होती. पण त्याच्या अगोदर आम्ही त्यातनं सुटलो होतो. पण अजून तर ओळखी आहेत माझ्या, अजून कॉन्टॅक्ट्स आहेत लोकांचे, सगळ्यांना भेटलो, अगदी दिलीप कुमारपासून सगळे. आणि त्या सगळ्या कॉन्टॅक्टवर अगदी शेवटपर्यंत बच्चन साहेबांनी देखील भेटलो. असो, तो विषय नाही. विषय काय, जबाबदारी आणि संधी आणि ती घेण्याची इच्छा आणि जिद्द असेल तर सगळ्या गोष्टी होतात, नेतृत्व सक्सेसफुल होते. 2 उदाहरणं मी तुम्हाला दिली, बरोबर. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत सांगण्यासारखी आहेत, बरोबर. आता आपल्याकडचं उदाहरण द्यायचं फेमस, मगाशी मी उदाहरणं दिलीच, निर्णय देत दिलं, पण श्री गणेश, गणेश म्हणजे गणाधिपती, गणांचा नायक, नेतृत्व करणारा, म्हणून तो गणेश. आणि म्हणून त्याला संकटमोचक पण म्हणतात, नेतृत्व करण्याची कॅपॅसिटी. जनता, जनतेचा जो लीडर आहे, जो नेतृत्व करणारा आहे, त्याला गणाधीश, प्रमुख. सेनापतीच्या मागे, प्रधानाच्या मागे कसे बाकीचे असतात, राजा फक्त निरीक्षण करत असतो, तो प्रमुख. तशा प्रकारची ताकद आपल्या अंगात पाहिजे. आणि नेतृत्व गुण ही मिळालेली संधी आहे, ती सोडायची नाही, ती घ्यायचीच. आणि आपलं घर आहेच की हो, तिथं प्रकट करा ना, बाकी कुठं गेलं नाहीस तर. आपला थोडाफार समाज, थोडीफार संस्था, जिथं मिळेल तिथं ते आपण हे सगळे सांगितलेले मी 8-10 गुण आहेत ते त्याच्यामध्ये आले पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी नेतृत्व करू शकाल. नाहीतर अपयशी नेतृत्वात पुष्कळ लोकांना बाय ट्रॅडिशनल किंवा बाय घराण्यांच्या जागा मिळते, खुर्ची मिळते, पण ती टिकवायला यायला पाहिजे की. ती टिकवली नाही तर नेतृत्व गुण गेले. अशा आपण कित्येक उदाहरण बघितले. येणारा सक्सेसर हा बरोबर नसला तर ते चालत नाही. मग तो पक्ष असो, राज्य असो, घर असो, काय असो. तेव्हा या नेतृत्व हे करायची गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे, शिकायला पाहिजे.
मी कमीत कमी 20-25 ठिकाणी काम करतो. त्या ठिकाणी मला बऱ्याच वेळा म्हणजे बरेच वर्ष मी नेतृत्व करतोय. रोटरीत तर केलेलंच आहे, आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत गेलेलो आहे. हे करत असताना मी शिकलो, निरीक्षण केलं आणि प्रत्येक वेळेला जिथं मी अग्रक्रमांकावर असेल तर तेव्हा मला पुढच्या वेळेला पुढचं काम आणखीन चॅलेंजिंग मिळायचं, तेही करून दाखवायचं. संधी मिळाली पाहिजे आणि त्याचं सोनं केलं पाहिजे. आणि नेतृत्वास केव्हा थांबायचं हेही कळलं पाहिजे. वी हॅव टू स्टॉप, नाही तर दुसऱ्याला संधी मिळणार नाही. तेही पण आपल्याला समजलं पाहिजे. योग्य वेळेला दुसऱ्याला जबाबदारी दिली पाहिजे. असा हा नेतृत्वाचा महिमा आहे. मी तुम्हाला आत्ता सध्या जे गुण सांगितले ना, ते गुण मला सर्व परवा जे दिसले, म्हणजे माझा आवडते खेळाडू प्रत्येक जण असतात. कुठला तर खेळ आवडतो तर मला क्रिकेट आवडतं. पूर्वीच्या क्रिकेट पटूपासून आम्ही चित्र गोळा केलीत, वह्या चिकटवलीत, नावं लावली, सगळी झाली, सगळे केलेलं आहे. सगळ्या प्रकारच्या क्रिकेट मॅचेस इंटरनॅशनल लेवलला जाऊन बघितलेले आहेत. काही आपल्या आवडत्या प्लेयरचं माझं प्रत्यक्ष संभाषण झालेलं आहे. तेंडुलकर, अझरुद्दीन, कपिल देव, अजित वाडेकर या सगळ्यांशी माझे प्रत्यक्ष संपर्क आलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे आम्ही एक कोल्हापुरामध्ये फेस्टिवल मॅच घेणार होतो आणि त्या फेस्टिवल मॅचच्यासाठी मला इथल्या कोल्हापुरातल्या असोसिएशनच्या अध्यक्षांनी मुंबईला घेऊन गेले आणि त्यामुळं त्यांचं प्रॅक्टिस आलं होतं. ती मॅच वानखेडेवर होती इंग्लंडबरोबर. सगळे प्लेयर होते आणि त्या या फेस्टिवल मॅचचा स्वीकारण्या करण्यासाठी मी बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेला अझरुद्दीन कॅप्टन होते आणि मला तर हे त्या ड्रेसिंग रूममध्ये कोणाला येऊन देत नाहीत, पण मला ड्रेसिंग रूममध्ये जाण्याची संधी मिळाली. तिथं रमाकांत आचरेकर मला भेटले. चर्चा झाली, पण तुम्हाला माहिती की तारखा जमत नव्हत्या, क्रॅशेस होत होत्या, त्यामुळे ती फेस्टिवल मॅच होऊ शकली नाही. पण या सगळ्यांना मला बघायची संधी मिळाली आणि माझे आवडते खेळाडू, आदर्श खेळाडू होते ते मला बघायला मिळाले. पण त्यावेळेला त्या सगळ्यांच्या गुणापेक्षा मला एक श्रेष्ठ खेळाडू नंतर आवडला सातत्यानं. तेंडुलकर तर होतेच, महेंद्रसिंग धोनी. आणि आज हा विषय घेण्याचं एक कारणच असं की मी आज इथे हा विषय घेण्याचा करताना मी आज 15 ऑगस्ट होता म्हणून हे टाळत होतो. 15 ऑगस्टचा निवांत दुपारी जरा पेपर वगैरे टाळत होतो, संध्याकाळी जरा बाहेर पडायला म्हणत होतो, पण कोविडमुळे कुठं जाता येत नव्हतं. 7:29 बातमी आली की धोनीने क्रिकेट संन्यास घेतला. या खेळाडूसारखा जबरदस्त खेळाडू भारतात पुन्हा होईल की नाही, मी जगात म्हणेन हे सांगता येणार. त्याच्या मी जे तुम्हाला गुण सांगितले याच्या कितीतरी पट गुण त्याच्याकडे होते. म्हणजे अगदी सांगितल्याप्रमाणे कमालीची एकाग्रता धोनीच्याकडे होती. त्यानंतर मनाला कधी विचलित होऊन द्यायचं नाही. 6 मारू देत, 4 मारू देत, काय आउट होते काय नाही, मन कधी विचलित व्हायचं नाही. कायम शांत. संयम त्याने कधी ढासळून दिला नाही. भांडणं खेळाडूंची काही नाही, कधी नाही. विरोधी पार्टीची पण भांडणं नाही. हा, तक्रार पंचांच्याकडे करा, पण भांडण नाही. हा त्याचा मोठा गुण होता. सहकारांच्यावर विश्वास. त्याचे सगळे खेळाडू बघा, त्याची टीम बघा, सगळ्यांच्यावर विश्वास. अगदी 4 बाद 44 जर झाले तर ऑल डाऊन 300 होणार, एवढा विश्वास त्यांचा होता शेवटपर्यंतच्या खेळाडूवर. न्यूनगंड नाही, कुठलीही भीती त्यांनी कधी बाळगली नाही. आपल्यात काही येत नाही, आपल्याला काही येत नाही असं त्याच्यात तर नव्हतंच. तो काय बॉलर नव्हता, विकेट किपर होता, पण न्यूनगंड कधी नाही, मनामध्येच ठेवलेला नव्हता त्यांनी. आणि आपल्या खेळाडूंच्या मनातही कधी त्यांनी निर्माण करून दिलेलं नव्हतं. परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता ही त्याच्यामध्ये होती. परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता होती. त्या कारणामुळं ही इज द मोस्ट विनिंग कॅप्टन ऑफ इंडिया. सगळ्या फॉर्मॅटमध्ये विनिंग कॅप्टन तो झाला. आणि मग
प्रत्येकाच्या लहानापासून मोठ्यापर्यंत धोनी म्हटले की विश्वास बसायचा, धोनी म्हटले की विश्वास बसायचा की हा हरून देणार नाही, सहजासहजी हारणारा माणूस नाही, हा जिद्दीचा माणूस आहे. हे गुण पण धोनीच्या मध्ये होते. त्यांनी कधी बॉस घरी केले नाही कॅप्टनशिपची. मी कॅप्टन आहे, मी बॉस आहे, नेवर. सहकार्यांशी मैत्रीभावानं तो वागला. मी कोणतरी श्रेष्ठ आहे असं नसायचा. कायम तो सहकार्यांची चर्चा करायचा, सारखं बोलायचा, कामाची विभागणी करायचा, चेंजिंग करताना विचारायचा, सिनियर माणसाला विचारायचा. त्या टीममध्ये तेंडुलकर वगैरे सगळी मंडळी होते. सगळ्यांना विचारून सल्ला घ्यायचा. लक्ष काय होतं? मॅच जिंकणे. हा त्याच्यातला पण गुण चांगला होता. आणि सकारात्मक, ऑलवेज पॉझिटिव्ह. टॉस हरला तरी म्हणायचा टॉस इट्स अ चान्स, जे तुम्हाला मिळेल ते तुम्हाला घेतलं पाहिजे. इथूनच सकारात्मक. पुष्कळ लोक म्हणजे टॉस हरला ना मॅच गेली, असं काय नाही. टॉस हरला तर हरला, मॅच जिंकायची. तेव्हा असा सर्व गुणांचा संगम असणारा हा अद्वितीय खेळाडू महेंद्रसिंग धोनी हा भारताच्या नाही सगळ्या जगांच्या गळ्यातला ताईत बनला. अगदी स्त्रियांना देखील कोण धोनी सचिन दोन नावं सारखीच स्टेडियममध्ये घुमायची. कारण सचिनच्या बऱ्याच नंतरच्या काळानंतर धोनी आला. धोनी म्हणाल की सचिनच्या प्रेरणेमुळे मी इथंपर्यंत आलो. सचिनने मला खूप सूचना दिल्या, मला खूप सांगितलं. तेव्हा अशा हे उत्तम उदाहरण आहे. मग दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर शारजामध्ये मॅच होती. कपिल देव वॉज द कॅप्टन. टॉस हरलो आपण, बॅटिंगला आलो. ऑल डाऊन 120 का 30 मध्ये आपण सगळी खेळी गुंडाळली होती आणि प्रतिस्पर्धी पाकिस्तान होता. तेव्हा कपिल देवनी सांगितलं जेव्हा बॉलिंगला आला तेव्हा की काय वाटेल ते करून आपण यांना हरवायचं आहेच आणि रन वाचवायचे आहे. आणि गोलंदाजांना सांगितले की स्टंप सोडून बॉलिंग करायची नाही, तुमची कुशलता तुम्ही दाखवा. पाकिस्तान ऑल डाऊन 72. इंडियाने मॅच जिंकली. गावस्करनी 4 कॅच घेतले होते. तेव्हा मित्रांनो, हे नेतृत्वाचे गुण जे असतात ना, यशस्वी नेतृत्वाचे गुण हे असे असतात. तेव्हा आपण अशा गुणांचा विकास करायचा आणि यशस्वी नेतृत्व करायचं. सगळेजण करणार की नाही? करणार. प्रत्येकाला इच्छा असते, संधी मिळत नसते, पण मिळालेल्या संधीचा फायदा तर आपण घ्यायचा. मी तुम्हाला सांगितलं, काही नाही तर घर तर आपलं घर आहे, आपलं कार्यालय आहे. 2 ठिकाणी आपल्याला या संध्या उपलब्ध आहेतच. म्हणून कॅप्टनला सहकार्य देणं आणि कॅप्टननी नेतृत्वाच्या गुणांनी सहकार्य घेणं हे महत्त्वाचं आहे. त्या नयादौर सिनेमामध्ये गाणं आहे बघा, साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर जोश बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना. असं ते नेतृत्वाचा महिमा आहे. आज मी इथं थांबतो. तुम्हाला विषय आवडला असेल असं गृहीत धरलं म्हणण्यापेक्षा तो विषय चटपटी आहे, तो आवडणारच तुम्हाला. जाताना विनंती करतो परत एकदा की तुम्ही व्हिडिओ पहा. तुम्हाला एक पुढं 8 दिवस दिलेलं असतं, पण पाहिल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब इज फ्री. त्याचं कारण मी प्रत्येक वेळा सांगतो की माझे अपडेट्स तुम्हाला येत राहतील, मला पोस्ट करावं लागणार नाही. एवढ्यासाठी मी सांगत असतो. ही माझी विनंती तुम्ही ऐकणार याची मला खात्री आहे. एवढी विनंती करून आजचा विषय इथं संपवतो. धन्यवाद. नमस्कार.